नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। धन्यवाद। नयनतारा मागणार चक्क आता आपल्या कमळीची माफी। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपल्या ऋषीसोबत जे काही घडलेलं असतं ते खूपच भयानक आणि वाईट झालेलं असतं। त्याच्यामुळे आता नयनतारा देखील कमळीवरती भरपूर चिडलेली असते। तुम्ही पाहिलंच असेल, कमळीच्या कानात देखील खाली मारते आणि कमळीला तिथून हाकलून देखील देते। तरी देखील कमळी आणि निंगी त्याच ठिकाणी परत माघारी येतात आणि नयनतारा समोर जातात आणि निंगी मात्र आपल्या नयनताराला विनंती करत असते, म्हणत असते की एकदा तरी ऋषी सरांना हिला भेटू द्या, कारण की त्यांच्या काळजीपोटी ते सारखे आपल्या कमळीचं नाव घेत आहेत। तर एकदा ती भेटली तर त्यांना बरंच वाटेल। पण त्याच ठिकाणी तुम्ही पाहिलंच असेल की ही कामिनी, रागिनी ह्या सगळ्या देखील त्याच ठिकाणी उपलब्ध असतात आणि ह्या तिघीजणी मिळून काय करत असतात ह्या अनिका ह्या तुम्हाला चांगलंच कळालेलं असेल, कारण की ह्या सगळ्याच्या पाठीमागे मात्र ह्या कामिनीने तर हे कांड केलेलं असतं। पण तिला वाटत असतं की तिने काही जरी केलं तरी तिचा खरा चेहरा कोणासमोर येणार नाही। पण आता तिची चांगलीच वाट लागणार असते, कारण की तिने जेवढं काही केलेलं असतं त्या सगळ्याच्या डबल रिटर्नमध्ये आता तिला ते सगळं भोगावं देखील लागणार आहे। तर निंगी म्हणत असते की काही जरी झालं तरी कमळीची आणि ऋषी सरांची भेट मी घालूनच देणार। त्यासाठी निंगी मात्र वाटेल तेवढे प्रयत्न करत असते। पण मात्र नयनतारा अजिबात देखील आता कमळीसोबत किंवा निंगीसोबत बोलण्यास तयार नसते, कारण की नयनताराला वाटत असते की ऋषीवरती ही वेळ आलेली आहे फक्त आणि फक्त कमळीमुळे। पण कमळी सगळ्यांना ओरडून सांगत असते की मी काही देखील केलेलं नसतं आणि हे सगळं करणाऱ्या तर तिघीजणी बाजूलाच राहिलेले असतात, कारण की सगळं कामिनीने केलेलं असतं आणि कामिनीसोबत ही रागिनी देखील असते आणि अनिका देखील असते। पण अनिकाला देखील कळालेलं असतं की आजीच्या एका चुकीमुळे आज ऋषीवरती काय वेळ आलेली, माझ्या ऋषीवरती काय वेळ आलेली आहे। पण नयनताराला राग येणं हा साहजिक गोष्ट असते, कारण की कोणत्या देखील आईला स्वतःच्या मुलाला असं काय झाल्यावरती राग येणं साहजिकच असेल। परंतु मात्र आपल्या कमळीचं तिने ऐकून घ्यायला पाहिजे होतं, ही तिने सगळ्यात मोठी चूक केली। पण मित्रांनो, तुम्ही पुढे बघसाल की आता ऋषीला हळूहळू शुद्ध यायला सुरुवात होती आणि ऋषी डेंजरच्या बाहेर देखील निघतो। पण त्यावेळेस मात्र तो सारखा कमळी कमळी नाव घेत असतो आणि ऋषी ज्यावेळेस मात्र शुद्धीवरती येतो त्यावेळेस मात्र सगळ्यांना विचारत असतो, म्हणजेच त्या ठिकाणी कमळी नसते। तर तिथून आपली कामिनी मात्र कमळीला आणि निंगीला तिथून हाकलून लावते। पण एवढा मोठा भयानक अपमान झाला तरी आपली कमळी आणि निंगी म्हणत असतात की आम्हाला एकदा ऋषी सरांना भेटू द्या। पण तिथून कमळी आणि निंगी दोघीजण देखील निघून जातात। पण एवढं मोठं भयानक सत्य घडल्याच्या नंतर मात्र सगळ्यांना शॉक बसलेला असतो। तर इकडे तुम्ही पाहिलंच असेल की राजनला देखील शुद्ध आलेली असते आणि राजन देखील आता आबांचा फोटो पाहतो त्यावेळेस मात्र राजनला देखील शॉक लागतो आणि त्यावेळेस मात्र राजनच्या देखील लक्षात येतं की हे माझ्या गौरीचंच घर असणार, यांची एक मुलगी होती। हे सगळं काही तो विचारत असतो सरूला, परंतु मात्र सरूने अजूनपर्यंत राजनला चेहरा दाखवलेला नसतो। पण राजनच्या लक्षात येतं की ते एकदम योग्य ठिकाणी गेलाय, आबांचा चेहरा इथपर्यंत आलाय, म्हणजेच त्याला वाटतं की त्याची गौरी आणि त्याची मुलगी ह्या याच गावामध्ये असणार आहेत कुठेतरी। तर राजनला खूप आनंद होतो, पण राजन रडतो देखील, कारण की आबांच्या फोटोला हार पाहिल्याच्या नंतर राजनची काय हालत होती हे तुम्ही पाहिलंच असेल सगळ्यांनी। तर इकडे आता मात्र अन्नपूर्णा आजी पूर्णपणे चिंतेमध्ये पडलेली असते, कारण की तिला वाटत असतं की राजन अजूनपर्यंत घरी आला नाही आहे, राजनसोबत काय घडलं तर नसेल ना। तर एवढे सगळे प्रश्न मात्र अन्नपूर्णा आजीला देखील पडलेले असतात। पण अन्नपूर्णा आजीला हे माहीत नसतं की राजन एकदम सुखरूप ठिकाणी आहे आणि राजन आता जे काय अन्नपूर्णाला ती जी मोठी सून लागत होती तिच्याकडेच असतो राजन। त्याच्यामुळे आता अन्नपूर्णा आजीला देखील घाबरण्याची काय देखील टेन्शन नसतं। परंतु मात्र आता राजनला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण की राजनला पूर्णपणे पहिला भूतकाळ आठवत असतो आणि राजनला कळत नसतं की आता काय करावं, कारण की राजन सगळ्यांना विचारत असतात की हे तर आबा मोहिते आहेत ना, हे कुठे गेले, काय झालं यांच्यासोबत। तर हे सगळं काही राजन आता विचारत असतो, परंतु मात्र त्यांना कोणी देखील खरं सत्य सांगत नसतं। पण मात्र आता राजनला कळतं की आता मला इथूनच सगळा काय आता शोध घ्यायला लागेल माझ्या गौरीचा, कारण की ती जिवंत असणार आहे, ती कुठेतरी या गावामध्येच असणार आहे। आता हे सगळं राजनला कळालेलं असतं। पण त्यावेळेस मात्र सरू पूर्णपणे घाबरून गेलेले असते, कारण की सरूने तुम्ही पाहिलंच असेल की काळजी देखील आपल्या राजन सरांची खूप सारी घेतलेली असते आणि सरूला माहीत असतं की मला लगेच राजन सर ओळखतील देखील। त्याच्यामुळे आता सरू तिची ओळख लपवत असते। पण याच्या पाठीमागे खूप मोठं भयानक सत्य असतं। तुम्ही आता पाहिलंच असेल की कामिनीने ज्याप्रमाणे आपल्या कमळीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याचप्रमाणे काही वर्षापूर्वी ह्याच आपल्या गौरीला म्हणजेच आपल्या सरूला देखील मारण्याचा प्रयत्न केलेला असतो। पण तरी देखील त्या एवढ्या मोठ्या संकटातून आपली सरू वाचून निघून आलेली असते। त्याच्यामुळे सरूला वाटत असतं की तिच्यावरती आणि तिच्या मुलीवरती परत कोणतं देखील संकट यायला नको। त्याच्यामुळे सरूने हे सगळं काही केलेलं असतं। त्याच्यामुळे सरूने आत्तापर्यंत कमळीला देखील खरं सत्य सांगितलेलं नसतं की तिचे खरे बाबा कोण आहेत, काय करतात, कसं काय झालं, हे काही देखील सत्य सांगितलेलं नसतं। त्यावेळेस मात्र सगळं सत्य फक्त आबांनाच माहीत असतं। पण हे सगळं घडल्याच्या नंतर मात्र आता सगळ्यात भयानक वेळ
वेळ म्हणजे आता आपल्या ऋषीवरती आलेली असते. तुम्ही पाहिलंच असेल की ऋषीला आता अजूनपर्यंत शुद्ध आलेली नसते. म्हणजे शुद्ध जरी आली तरी ऋषीला आता नीट बोलता येत नसतं. ऋषीला सारखं कंबळीची आठवण येत असते. पण ऋषी सगळ्यांना म्हणत असतो की कंबळी कुठे आहे, कारण की त्याला माहीत असतं की त्याच्यासोबत कंबळी देखील होती आणि कंबळीला काय झालं असेल तर. ज्यावेळेस मात्र ऋषी चांगला ठीक म्हणजे बरा व्हायला लागतो त्याच्या अगोदर परत ऋषी कोमामध्ये जातो. म्हणजेच ऋषीला परत शुद्ध येत नाही, कारण की कोणी देखील कंबळीबाबत सांगत नाही. नयनतारा म्हणते की तू त्या काय कंबळीचं नाव सारखं सारखं 50 वेळा घेतोय, तुझी बघ अवस्था काय झालेली आहे, तुझं सगळं काय रक्त गेलेलं आहे, खूप सारं काय काय बोलते. पण त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की मला कंबळीला भेटायचं, तिला आत्ताच्या आता या ठिकाणी घेऊन या. तुम्ही पाहिलंच असेल की कंबळी आणि निंगीला स्वतः ह्या नयनताराने देखील एकदा बाहेर काढलेलं असतं आणि स्वतः या कामिनीने देखील बाहेर काढलेलं असतं. त्यावेळेस मात्र आता स्वतः नयनतारा तुम्ही पुढे बघसाल की जाते आणि कंबळीची माफी मागते मित्रांनो आणि म्हणते की माझ्या ऋषीला एकदा भेटायला चल, कारण की तू जर एकदा भेटलीस तर माझा ऋषी बरा होईल. तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपल्या कंबळीला पूर्णपणे विश्वास असतो की तिने काही केलंच नाही तर घाबरण्याचं काही कारणच नाही. त्याच्यामुळे आपली कंबळी देखील मात्र त्या ठिकाणाहून परत आता ऋषी सरांना भेटण्यासाठी माघारी येते. पण मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस मात्र ऋषी सरांसोबत असं सगळं काय घडलेलं त्यावेळेस मात्र आपल्या कंबळीच्या डोळ्यात किती पाणी आलं. कंबळीने किती प्रयत्नाने ऋषी सरांना त्या ठिकाणी घेऊन आलते. पण आता कंबळी देखील म्हणते काही जरी झालं तरी आता मी देखील जे कोणी ऋषी सरांसोबत केलेलं आहे ना त्याला सोडणार नाही, कारण की हे सगळं कंबळीला देखील कळालेलं असतं की अनिकाचंच कारस्थान आहे. कारण की निंगी देखील म्हणते की हे सगळं मला माहिती आहे, ते अनिकाने तिच्या आजीनेच केलेलं असणार. त्यावेळेस मात्र कंबळी म्हणते की याचा आपल्याला शोध घेतलाच पाहिजे, कारण की आता कंबळीच्या मनामध्ये देखील हळूहळू ऋषी सरांबाबत आता प्रेम निर्माण झालेलं असतं. पण ऋषी सरांना देखील त्यांच्या आईने सांगितलेलं असतं की तुझ्यामध्ये आणि कंबळीमध्ये काही देखील चालू नाही झालं पाहिजे, कारण की त्या भिकारड्या मुलीसाठी तू माझ्यावरती एवढं बोलला. हे तुम्ही पाहिलं देखील असेल की ज्या प्रकारे आता कंबळीबाबत ज्यावेळेस नयनतारा बोलत असते त्यावेळेस मात्र ऋषी सरांना देखील खूप सारा राग येतो. पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र आपली कंबळी ऋषी सरांना भेटण्यासाठी येते त्यावेळेस मात्र सगळ्यात भयानक गोष्ट ही घडते की नयनताराला कळते की ऋषी सर कंबळीची किती काळजी करतोय, कारण की ह्या दोघांना आता एकमेकांपाशी एकत्र येण्यापासून कोणी देखील रोखणार नाही. त्याच्या अगोदरच नयनतारा म्हणते की काही जरी झालं तरी मला ह्या कंबळीला तरी एकतर इथून हटवण्यात आलं पाहिजे, नाहीतर माझ्या ऋषीचं तरी लवकरात लवकर लग्न लावलं पाहिजे, नाहीतर ऋषी देखील ह्या गावच्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी मागे पुढे देखील बघणार नाही. पण मित्रांनो इकडे आता राजन सरांना एवढी मोठी भयानक सत्य कळालेलं असतं, त्याच्यामुळे राजन सर आता शांत बसलेले नसतात. राजन सर म्हणतात की एकदा ही संधी जर माझ्या हातून गेली तर परत माझ्या हातात ही कधी देखील येणार नाही. त्याच्यामुळे मला काही जरी झालं तरी माझ्या सरूचा मला शोध घेतलाच पाहिजे. ती कुठे आहे, काय करते, कुठं राहते, मला हे सगळं काही शोधून काढलं पाहिजे. कारण की आता ज्यावेळेस मात्र राजन सगळ्या गावामध्ये भटकत असतो तो आता तोच आबांचा फोटो आता सगळ्यांना दाखवायचा ठरवतो. परंतु मात्र तुम्ही पाहिलंच असेल की आपली सरू तो आबांचा फोटो त्यांच्याकडून तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. पण त्यावेळेस मात्र राजनला कळतं की तुम्ही कोण आहेत. मग त्यावेळेस मात्र सरू देखील सांगते की आम्ही इथे नवीन भाडेकरू आहेत, हे इथून खूप वर्षापूर्वीच 2-3 वर्षापूर्वीच हे जग सोडून गेले. त्यावेळेस मात्र राजनला धक्का बसलेला असतो, कारण की राजनला माहीत आहे की आबा जर ह्या गावामध्ये आहेत तर सरू माझी म्हणजे गौरी अजून देखील कुठे ना कुठे 100% असणारच आहे. त्यावेळेस मात्र आता गौरीचा शोध घेण्यासाठी राजन जीवापाड तडफड मेहनत करत असतो. इकडे आता कंबळी आणि ऋषीची भेट होण्यासाठी दोघांची देखील एकमेकाच्या जीवाशी धडपड चाललेली असते. पण मित्रांनो पुढे काय घडणार, पुढे खूप भयानक ट्विस्ट येणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, पुढचे अपडेट लवकरच येईल. धन्यवाद.